नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत भूमिका नववधू या कथेच्या 15व्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. अभिजित आणि भूमिका या दोघांमधला दुरावा संपून आता प्रेमाचा गोडवा फुलतोय. पण दुसरीकडे अभिजित आणि करणमधील वाद वाढतोय. नक्की काय घडतंय? चला तर मग ऐकूया आजच्या या खास भागात. काय समजतं स्वतःला काय माहिती. अभिजित त्याबद्दल विचार करत दुकानात आला. शंकरला पाहिलं आणि मग स्वतः कपड्याच्या दुकानात आला. जिथे सध्या ग्राहक नव्हते. तो खुर्चीवर येऊन बसला. करणला गौरवसोबत पाहून त्याला राग आला नव्हता, पण त्याच्या सांगण्यावरून तो कदाचित नोकरीसाठी चालला होता या गोष्टीचा अंदाजही होता. काय इतकं गरजेचं होतं का त्याच्या सांगण्यावरून हे सगळं करणं? अभिजितने खोल श्वास घेतला. डोळे मिटून त्याने स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. वाटलं जसं कोणीतरी संपूर्ण आयुष्य डोळ्यासमोर आणून ठेवलंय. त्याच्या वडिलांना दारूचं जे व्यसन होतं त्याने त्याच्या आयुष्यावर किती परिणाम केला होता हे फक्त तोच जाणत होता. तो खूप लहान वयात समजला होता की पैसे कमवणं किती गरजेचं होतं. त्याने कसं काम केलं होतं हे त्यालाच ठाऊक होतं. शाळा कशीबशी पूर्ण झाली होती. कधीतरी हुशार असणारा मुलगा सरासरीही राहिला नव्हता. फक्त या जबाबदाऱ्यामुळे सगळ्यांनाच सगळं काही मिळालं नाही असा विचार करून तो सगळं करत गेला. त्याने कधी आईवडिलांकडे तक्रार केली नाही त्याला असं आयुष्य दिल्याबद्दल. त्याने नाही म्हटलं की तो कशाला त्यांच्या मुलाच्या गरजा पूर्ण करेल. त्याने विचार नाही केला की स्वतःसाठी करून घेणं पुरेसं असेल. त्याने कधी विचार नाही केला की तो आपली जबाबदारी पार पाडून कोणावर उपकार करतोय. आपल्या आयुष्यात त्याने काही मिळवलं नाही या गोष्टीचं दुःख त्यालाही होतं. भावाच्या त्या काही शब्दांनी त्याच्या जखमा उकरून काढल्या होत्या. भाऊ, साड्या दाखवा. आवाजाने लक्ष वेधलं. तो लगेचच उठून उभा राहिला. त्याच्याकडे विचार करायलाही वेळ कमी होता. तो पटकन आपल्या कामाला लागला. करण गौरवला भेटून घरी येत होता. रस्त्यात त्याची नजर कशिशवर पडली. रागिनी मावशीसोबत भावाच्या लग्नाच्या वेळी त्याने तिला पाहिलं होतं. कुठेतरी तो तेव्हापासूनच तिला आवडायचाही. जेव्हापासून भावाचा घटस्फोट झाला तेव्हापासून तो तिच्यापासून लांब लांब होता. कशिशसुद्धा इथे नव्हती. आता अचानक आली होती जेव्हा तिचं लग्न होणार होतं असं तिने सांगितलं होतं. त्या रात्री ती घरी जात होती. रस्त्यात काही लोक त्रास द्यायला लागले होते. तेव्हाच तो तिच्या मदतीला गेला होता. गाडी थांबून करण तिच्याजवळ आला. दुकानातून निघणाऱ्या कशिशने जेव्हा त्याला पाहिलं त्याला पाहून तिचे पाय थांबले. मग ती हलकीशी हसली. थँक्यू करण. ठीक आहे ना तू? हो, छान. आणि तू सांग? छान. चालत ते पुढे जात होते. कशिशवर त्याची नजर येऊन थांबायची. हलक्या हिरव्या रंगाच्या सूटमध्ये ती सुंदर दिसत होती. तिच्या गोऱ्या रंगावर जणू प्रत्येक रंग शोभून दिसायचा. आणि सुंदर तर ती तशीही खूप होती. लग्न कधी आहे तुझं? कुठे अजून नाही म्हणले. कशिशने एवढं म्हणतच त्याच्या मनात जणू घंटी वाजली. तो खरंच खुश झाला होता, पण आपला आनंद लपत त्याने वाईट वाटल्याचं दाखवलं. का? काय झालं? आता मी काय बोलू? तेच, पैशाची मागणी होती. जास्त नाही जमू शकलं. कशिशचं बोलणं ऐकून तो चिडून म्हणाला. हुंडा मागत होता? हुंडा मागत होते? बरं झालं नाही केलं लग्न. अशा लोकांचा काही भरोसा नाही. माहीत नाही एवढे हावरट लोक येतात कुठून. कशिश त्याच्या बोलण्यावर हलकीशी हसली. त्याचं बोलणं ऐकून छान वाटलं. तू तर असा बोलतोय जसं काही हुंड्याशिवाय होतं लग्न. काही ना काही सगळेच घेतात. तिचं बोलणं ऐकून तो म्हणाला. अहो, आमच्या भावाने तर असंच केलं होतं. हो, वहिनीच्या घरच्यांनी आपल्या बाजूने दिलं होतं काही, पण त्यांनी असंच केलं होतं लग्न. गिनी मावशीशी पण. बोलता बोलता ती गप्प झाली. करणला एकदमच जाणीव झाली की ही गोष्ट त्यांच्यामध्ये नेहमी येऊ शकत होती. तिच्यासोबत पुढचा विषय करत चुकीचं ठरेल. येतो मी, बाय. कशिश सावरून बोलली. करणने हलक्याच हास्यासोबत होकार दिला. ती तिथून त्याच्या डोळ्यासमोरून गायब झाली. करणने लांब श्वास घेतला. त्याने आपल्या केसावरून हात फिरवला. लग्न तर नाही झालं तिचं, पण आपल्याला खुश व्हायची गरज नाही. भाऊ मारून टाकेल. भावाची भीती त्याच्या मनात होती. ती वेगळी गोष्ट होती की रागात चिडून तो काहीही बोलून जायचा. भूमिका त्याच्या येण्याची वाट पाहत होती. त्याने सांगितलं होतं आज वेळेवर यायचा प्रयत्न करेल. तिने घड्याळ पाहिली. जे 10:30 वाजले होते. पाहून तोंड वाकडे केलं. हे लवकर असतं यांचं. ती त्याची वाट पाहत होती तर आता चिडचिड व्हायला लागली होती, तो अजून न आल्यामुळे. अभिजितच्या बाईकचा आवाज ऐकताच ती उठली आणि दुसऱ्या क्षणी थांबली. आम्ही नाही जाणार, रुबाब दाखवणार. आले मोठे. बोलतात संध्याकाळी चल बाहेर, लवकर येईल आणि बघा आम्हाला या घराशी लग्न करून आणलं होतं जसं काही. ती तिच्यासोबत वेळ घालू इच्छित होती म्हणून आज अशी चिडचिड झाली. नाहीतर कुठे चिडायची अशा प्रकारे. अभिजित आला. त्याला पाहताच भूमिका पलंगावरून उठून उभी राहिली. एक कप चहा पाचशील का आज? अभिजितने थकलेल्या आवाजात म्हणाले.
तिने तोंड वाकडं करून त्याला पाहिलं. राग वाढला, पण आपली चिडचिड लपवत ती उठून निघून गेली. अभिजितनं सुद्धा आपले कपडे बदलले. थकून भागून तो पलंगावर येऊन बसला. तोपर्यंत ती सुद्धा आली. तिने चहाचा कप पुढे केला. ते पाहून तो म्हणाला, स्वतःसाठी नाही आणलास? आम्हाला एवढ्या रात्री चहा प्यायची सवय नाहीये, तिने उत्तर दिलं. तिचा चिडका आवाज ऐकून अभिजितने तिच्याकडे पाहिलं. तो चहाचा घोट घेत कप तिच्याकडे पुढे करायला लागला तर ती उठली. भूमिकाला पाहून अभिजितने खोल श्वास घेतला. आता एकदमच आठवलं होतं, त्याने सांगितलं होतं. त्याने खत व्यक्त करत घड्याळाकडे पाहिलं. 11 वाजायला अजून वेळ होता. नेहमीपेक्षा लवकरच आलोय, तो हळूच म्हणाला. ती जी कपाट बंद करत होती, दाराला जोरात बंद करत तिने चिडून उत्तर दिलं, उपकार तुमचे. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आमच्यावर खर्च केला. अभिजित तिच्या चिडक्या अवताराकडे पाहून हसला. भूमिकाच्या फुगलेल्या तोंडाकडे पाहून त्याच्या ओठावर आलेला हसू आवरत तो तिच्याकडे पाहत राहिला. ती आपली चीड लपवायचा प्रयत्न करत कपाट बंद करू लागली. ती दुसऱ्या बाजूला येऊन बसली तर अभिजित म्हणाला, चलायचं बाहेर कुठे? अभिजितने एवढंच म्हणलं. ती त्याला खाऊन टाकणाऱ्या नजरेने बघायला लागली. तिने आधीच सांगितलं होतं की तिला फक्त त्याच्यासोबत वेळ घालवायचा होता. धन्यवाद, आम्हाला रात्री भूतप्रेतांना भेटायची आवड नाहीये. एकटे जाऊन आपली आवड पूर्ण करा तुम्ही. ती चिडचिड लपवत बोलली होती, पण त्याला आपल्या बायकोचा राग समजत होता. त्याला आज काम निघलं होतं, त्यामुळे त्याच्या डोक्यातून एकदम निघून गेलं आणि जेव्हा आठवलं तोपर्यंत येता येता उशीर झाला होता. पण रोजच्या मानाने थोडा लवकरच आला होता. भूमिकाला तसं माहीत होतं की तो कामातच असेल. दुकान बंद व्हायची एक ठरलेली वेळ होती, ज्यानंतर यायला त्याला वेळ लागायचा. पण आज त्याने सांगितलं होतं की तो लवकर येईल. अभिजितने खोल श्वास घेतला. आज थकवाही जास्त होता, जो कमी तर झाला, पण आपल्या नाराज बायकोला पाहून तो तिच्या जवळ सरकत म्हणाला, भूतप्रेतांना सोड, आज तुझ्याशी काम चालवून घेतो. त्याचा अंदाज वेगळाच होता, जो पाहून भूमिका डोळे बारीक करून त्याच्याकडे बघायला लागली. त्याने हळूच म्हटलं, कामात अडकलो होतो थोडा. भूमिकाने तोंड वाकडे केलं, पण त्याच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या थकवा दुर्लक्ष करू शकली नाही. ती त्याच्याकडे पाहत बोलली, थकला आहात तुम्ही? अहो, असं काही खास भारी काम नव्हतं, बस काही लोक होते म्हणून उशीर झाला, त्याने उत्तर दिलं. भूमिका त्याच्याकडे बघत राहिली. शंकर भाऊ कधी जातात? 9 वाजता जातो तो. मी 2 तास सांभाळतो, नाहीतर तोच लागलेला असतो. त्याच्या बोलण्यावरून वाटलं जसं त्याचं काही खास काम नव्हतं. भूमिका फिक्कट हसली. अभिजितने हळूवारपणे तिचा हात पकडून आपल्या तळहातावर ठेवला. तुम्हाला वेळ नाही देऊ शकत मी, प्रयत्न करतो. राहू द्या, खोटं नका बोलू आमच्यासमोर, तिने रागाने म्हटलं. तिचं बोलणं ऐकून अभिजित जणू ब्लँक झाला. ती त्याच्याकडे पाहत राहिली. तुम्हाला यायचं असतं तर आला असतात. जेव्हा आम्ही म्हणू तेव्हाच वेळ निघतो. तुम्हाला वाटतं मी नाही इच्छित, अभिजितने म्हटलं. ते ऐकून भूमिका बोलली, आम्हाला काय वाटतं? तुम्हाला पाहून कोण बोललं? आत्ताच लग्न झालंय. आणि बोलता बोलता ती थांबली आणि अभिजितने तिच्याकडे बघत म्हटलं. नकळत रागिणीचा उल्लेख येणारच होता, पण ती सावरली. तिने रागाने त्याच्याकडे पाहून म्हटलं, काही नाही. अभिजित तिच्या हातावर आपला दुसरा हात ठेवून म्हणाला, तुझी तक्रार रास्त आहे, पण याचा असा अर्थ नाही की तू स्वतः काहीही विचार करायला लागशील. नाही विचार करत आम्ही, कारण तुम्हीच देता अभिजितजी. थोडासा वेळ बस, एवढंच तर म्हटलं होतं, ती हळूच बोलली. आता अंदाज गंभीर नव्हता, पण यावेळी थोडी तक्रार खरी होती. तो समजायचा की तिचं म्हणणं चुकीचं नव्हतं. त्याला सुद्धा सगळे हेच सांगायचे. त्याच्यासाठी नक्कीच हे दुसऱ्यांदा असेल, पण तिच्यासाठी हे सगळं नवीन अनुभव होते. जर ती त्याच्याकडून काही इच्छित होती तर यात काही चुकीचं नव्हतं. त्याला वाईट वाटायला लागलं, पण तो काय जाणून बुजून करायचा का? एक बाजूला काम होतं तर दुसऱ्या बाजूला भूतकाळ. दोघांनीच त्याला गुंतवून ठेवलं होतं. कुठेतरी भूतकाळाचा परिणाम तर व्हायचाच. भूमिकाने आपला हात मागे घेतला. तिच्याकडे बघणारा अभिजितला आतापर्यंत वाटत होतं की मनवणं कठीण नसेल, पण आता वाटलं जणू तिचा राग जास्त होता. ती रागून दाखवू इच्छित नव्हती, बस जे मनात होतं ते बोलून गेली. आता वाटलं कदाचित असं नाही बोलायला हवं होतं. त्यालाही तर आपलं काम होतं. भूमिकाने आपले ओठ हलकेच दाबले. त्याच्याकडे पाहू इच्छित होती. चोरट्या नजरेने त्याला पाहिलं, जो गंभीर दिसत होता. तिने ओठ चावले. आता रागात आलाय, ओरडू नये म्हणजे झालं. भीतीही वाटत होती, पण एवढी नाही.
ती दुसऱ्या बाजूला तोंड करून जशी झोपणार होती, मागून तिच्या कमरेत हात घालून त्याने मागूनच तिला हलकेच ओढले. ती डचकली. जोपर्यंत समजायचं तोपर्यंत अभिजितच्या छातीशी तिची पाठ टेकली होती. तो तिला मिठीत घेऊन बसला होता. त्याचे हात तिच्या पोटावर थांबले. साडीच्या खाली उघड्या कमरेवर त्याच्या स्पर्शाने श्वास हलकासा वेगवान झाला. हृदय वेगळ्या लयीत धडधडायला सामान्य होण्याचा प्रयत्न करत होते. तो तिला धरून ठेवत म्हणाला, काही करत होतीस तू? तो असा बोलला जसं काही झालंच नव्हतं त्यांच्यात. अभिजितचं बोलणं ऐकून तिने तोंड वाकडं केलं. काही नाही, वेडे आहोत आम्ही. अरे, एवढी समजूतदार असून वेडी नाही नाही, हे तर चुकीचंच आहे. अभिजितने हसता हसता सांगून तिच्या खांद्यावर आपला चेहरा टेकवला. तुमची दाढी खुपते, ती एकदमच बोलली. अभिजितने हनुवटी नीट ठेवली. आता ठीक आहे? बोलता बोलता एकदमच तिला भान आलं की ती त्याच्यावर नाराज होती. जे आठवताच ती म्हणाली, सोडा आम्हाला. अभिजितचे ओठ न इच्छित असूनही हसले. तो विसरून गेला होता बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्याने त्याला गुंतवून ठेवलं होतं. आता काही आठवत होतं तर ती त्यांच्यातील मिठी होती. मन नाही करत आहे, तो हळूच म्हणाला. आणि एवढं उघडेपणा हक्काने म्हणाला की भूमिका जशी गोंधळूनच गेली. तिने गळा ओला करून थुंक गिळत मनातल्या मनात म्हटलं, एक तर या पुरुषांना प्रेम मोहब्बतच्या नावाखाली बस एवढंच समजतं. इतक्यात त्याचे हात कमरेवर घट्ट होताना जाणवले. तिने पुन्हा थुंक गिळत श्वास घेतला. अभिजितचा हात तिच्या पोटावर लपेटलेला घट्ट झाला, ज्याची जाणीव होऊन ती अडखळत श्वास घेण्याचा प्रयत्न करू लागली. तो तिच्या खांद्यावर टेकलेली हनुवटी झुकवत डोळे मिटता झाला. भूमिका वाढलेला श्वास घेण्याचा प्रयत्न करायला लागली. ती त्याच्या हातावरून हळूच आपला हात काढून बोलली, अभिजितजी सोडा. का? अभिजितने हळूच म्हटलं. तर ती जशी काही बोलू शकली नाही. खोटा राग दाखवण्याचा प्रयत्न करत होती, पण आता काही बोलता येत नव्हते. तिने कारण काढलं, असंच सोडा आम्हाला, तुमच्याकडे वेळ कुठे असतो, बोलता काही करता काही. अभिजितने तिच्या पोटावर तळहात घट्ट करत तिला आपल्या छातीशी टेकवलं आणि तिच्या कानाजवळ हनुवटी टेकवत म्हटलं, जेव्हा वेळ असतो तेव्हा तुला अडचण असते, नसतो तेव्हा तुला त्रास असतो. भूमिकाचा गळा सुकायला लागला. तो तिच्या एवढ्या जवळ होता, पण एक वेगळाच अनुभवही होत होता, ज्यामुळे ती स्वतःही त्याच्यापासून लांब जाऊ शकत नव्हती. आम्हाला अडचण असेल, तुम्ही राहू द्या, आम्ही सगळं जाणतो तुमचं, ती जाणून बुजून थोडा चिडून बोलली. अभिजितची नजर तिच्यावर टिकून होती. त्याने हलकेच आपली दाढी तिच्या खांद्यावर लावली. काय करताय? ती डोळे मिटत बोलली. अभिजितचे हात तिच्यावर हक्काने घट्ट झाले. माझ्याकडून वेळ हवाय, माझ्यापासून लांब राहायचंय. काय हवंय तुला? तो थोड्या हळू आवाजात तिच्या कानाजवळ बोलला. भूमिका लाज लपवण्यासाठी आपला चेहरा झुकवायला लागली. तितक्यात अभिजितने तिच्या गालाजवळ आपले ओठ ठेवले. तिचे डोळे मिटले गेले. तिने अडखळलेले श्वास घेतले. तो हलकेच तिच्या गळ्याचे केस घेत सरळ झाला. ती सुद्धा आपल्या अडखळलेल्या श्वासांना घेऊन आता थोडा दिलासा अनुभवत होती. त्याचं जवळ असणं विचित्र नाही वाटलं. ती अस्वस्थही होत नव्हती. उलट हृदय एक वेगळ्याच भावनेने फुलत होतं. तिने अभिजितच्या हातावर आपला हात ठेवून स्वतःला त्याच्या मिठीत मोकळं सोडलं. अभिजितने थांबलेला श्वास घेतला. त्याने हळूच तिच्या कानाजवळ म्हटलं, नाराज होतीस? तुम्हाला काय वाटतं? भूमिकाने मान वळून त्याच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत उत्तर देण्याऐवजी प्रश्न केला. अभिजितचे ओठ हलकेच हसले. नाराज व्हायचा प्रयत्न करत होतीस? जितकं तुला वाटतं तितकंही चांगलं नाटक नाही करत तू. भूमिकाचे डोळे मोठे झाले, पण पुढच्या क्षणी तिने तोंड वाकडं केलं. आम्ही नाटक करतोय असं समजता तुम्ही? समजलो. अभिजित मोकळ्यापणे हसला आणि तिचे गाल किस केले. भूमिकाने डचकून त्याला पाहिलं. आत्तापर्यंत तिला मनवण्याचा प्रयत्न करत होता, पण आता जितक्या आरामात आणि हक्काने त्याने तिचा गाल किस केला होता ते वेगळंच होतं. ती त्याच्याकडे पाहत राहिली. एवढ्यातही हालचाल आहे तुमची, अभिजितने भुवया उचलून हळू आवाजात चिडवलं. तर ती लाजून नजर चोरून गेली. अभिजितचे ओठ मोकळेपणाने हसायला विसरले नाही. दिवसभराच्या गोंधळानंतर त्याच्या डोक्यातून जणू सगळं गोष्ट निघून गेल्या होत्या. तो तिच्यासोबत अशा प्रकारे मोकळेपणाने किती वेळानंतर हसला होता याची त्याला स्वतःलाही जाणीव नव्हती. तिला मिठीत भरून अभिजितने त्याच प्रकारे तिच्या खांद्यावर आपली हनुवटी टेकवली. भूमिका, मला काही सांगायचं होतं. सांगा ना. तिने त्याच्या हातावर आपला हात पुन्हा ठेवून त्याचा हात हलकेच धरला. ती जितकी स्वतःला त्याच्या मिठीत मोकळं सोडत होती तितकंच अभिजित तिला आपल्या मिठीत भरत चालला होता. अभिजितने खोल श्वास घेतला. लग्नाला एवढा वेळ झाला, फक्त जबाबदारी दिली, काही विचार नाही केला. खरं तर कामही होतं आणि मला वाटलं तू अजूनही तुझ्या भूतकाळात
माझा अर्थ अनुरागमध्ये अडकलेला आहे. मी प्रयत्न नाही केला कारण तुम्ही अजूनही नाही बाहेर पडू शकला आहात तुमच्या भूतकाळातून. भूमिकाने त्याचं बोलणं तोडलं तर तो जणू थांबल्यासारखा झाला. रागिणीचा उल्लेख या क्षणी नको होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीरता आली. तिच्यावर आपली पकड सौल केली. ते जाणून भूमिकानेही आपला हात मागे ठेवला. तो तिच्यापासून लांब झाला. ती त्याच्याकडे वळाली. त्याच्याकडे बघत भूमिकाने त्याच्या छातीवर हात ठेवला. त्याला स्वतःपासून लांब जाण्यापासून रोखलं. तुम्हाला वाटतं असं आहे, पण अशी गोष्ट नाहीये. तुम्ही सहज नाही वाटत. वेळ म्हणूनच देत होतो आतापर्यंत या नात्याला तुम्हाला. नाही तर जबरदस्तीचा आळा पुन्हा आला असता आमच्या डोक्यावर जसं. आणि बोलता बोलता तो थांबला. भूमिकाने अज्ञानाने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या शेवटच्या शब्दांनी हलकासा गोंधळ निर्माण केला होता. ती त्याच्या शर्ट मुठीत धरून त्याच्या जवळ येत बोलली, आम्ही कधी नव्हतो सहज तुमच्यासोबत. आम्ही कधी म्हटलं जबरदस्ती केली. आणि तुम्ही म्हणताय अशी गोष्ट नाहीये. तेव्हाच तुलना करता का आमची अभिजितची? आम्ही थोडे तोडफोड बोलणारे आहोत. तोंडावर बोलून देतो, पण याचा अर्थ असा नाहीये की मनातील गोष्ट आम्हाला समजत नाही. अभिजितला वाटलं जसं कोणी चोरी पकडली. तो खरोखरच प्रत्यक्षाने हा विचार करायचा प्रयत्न नाही केला तरी त्याने सांगितलं नव्हतं, पण ही वास्तविकता होती. अशी गोष्ट नाहीये भूमिका. मी तुझी तुलना नाही करू शकत. तू प्रत्येक गोष्टीने उत्तम आहेस. मला हेच वाटतं, तुला चांगला माणूस मिळायला हवा होता. मी तुम्हाला स्वतःपेक्षा वर पाहतो. अभिजितचं बोलणं ऐकून त्याने उत्तर दिलं, हीच तुलना आहे जी तुम्ही स्वतः म्हणाली की आम्ही प्रत्येक दृष्टीने उत्तम आहोत आणि हे जे चांगलं करत आहात. तर मग जा आता तुम्ही, दाखवतो आम्ही तुम्हाला. त्याला सोडून ती नाराज होत त्याच्यापासून लांब जायला लागली की अभिजितने तिला स्वतःकडे ओढलं. तिच्या कमरेवर हात घट्ट करून तिला स्वतःशी लावत तो म्हणाला, तुलना नाहीये, तू खरंच खूप चांगली आहेस. काश तू आधी आली असती माझ्या आयुष्यात. त्याचं एवढं बोलणं जणू काही मोठी गोष्ट होती. ती थांबल्यासारखी झाली. आत्तापर्यंत एवढा वेळ सोबत राहून एवढं तर समजलं होतं की तो कोणतीही गोष्ट दुःख धरून ठेवणाऱ्यापैकी नव्हता. त्याने हे सांगितलं होतं म्हणजे त्याला खरंच असं वाटत होतं. एक विचित्र आनंद झाला. सोबतच त्यासाठी वाईटही वाटलं. अभिजितला जणू आता जाऊन जाणीव झाली की तो काय बोलून गेला होता. एक क्षणासाठी त्याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या होत्या, पण पुढच्याच क्षणी त्याने स्वतःला सामान्य केलं. तुला वेळ नाही देऊ शकत. राग तुझा हक्क आहे भूमिका, पण विश्वास ठेव, मी तुला वेळ नाही देऊ इच्छित असं नाहीये. अभिजितने हळूच म्हटलं. तो तिला वेळ नाही देऊ शकत होता या गोष्टीची जाणीवही होती. सोबतच आता जेव्हा तिने सांगितलं की तो तुलना करतोय तेव्हा त्याचं दुःख आपोआप वाढलं होतं. भूमिका अजूनही शांत होती. त्याचं बोलणं काही शब्दाचं होतं, पण अभिजितसारख्या माणसाचं बोलणंच खूप होतं. तिने हळूच त्याच्या हातावर आपला हात ठेवून स्वतःला त्याच्या मिठीत मोकळं सोडलं. तुम्हाला नाही वाटत तुम्हाला कधी कधी बोलून दिलं पाहिजे? भूमिकाने काही क्षणानंतर हळूच म्हटलं. तिचं बोलणं ऐकताच अभिजितने श्वास भरला. त्याच्या श्वासाची ऊब ती आपल्या खांद्यावर आणि मानेवर अनुभवू शकत होती. अभिजितची नजर तिच्यावर होती. त्याने हळूच आवाजात तिच्या कानाजवळ म्हटलं, बोलू दिलं पाहिजे. एवढंही कमी नाही बोलत मी. आणि तुझी हालचाल लगेचच खराब व्हायला लागते आमची. भूमिकाने मान वळून त्याच्याकडे पाहत म्हटलं. अभिजितने आपलं हसू दाबलं. तो तिच्याकडे पाहत बोलला, होय तुमची. भूमिकाची रागीट नजर त्याच्यावर होती. अभिजितने हलकेच तिचा गाल किस केला. नाराज होतेस खूप लवकर. त्याच्या अशा प्रकारे मोकळ्यापणाने गाल किस करण्यावर ती लाजली. तिची नजर झुकली. अभिजितने तिच्या गालावरून आपले ओठ मागे घेतले आणि हळूच त्याच प्रकारे तिला लपेटत बोलला, जेव्हा मी तुझ्याशी लग्नाचा निर्णय घेतला होता तेव्हाही भीती वाटत होती. माहीत नाही तुला खुश ठेवू शकेल की नाही. हे नातं निभवणं कठीण न व्हायला माझ्यासाठी. जेव्हा तू इथे आलीस तेव्हा सुरुवातीला वाटलं होतं नाराज आहेस. तेव्हा अजून जास्त वाटायला लागलं, पण अचानक बदलू लागलीस तू. आता मला वाटलं किंवा जे काही असो, पण तू सोपं केलंस माझ्या आयुष्यात खूप काही. अभिजित आज मोकळ्यापणाने बोलत होता. त्याने जे अनुभवलं होतं ते चुकीचं नव्हतं एवढं तर भूमिकालाही जाणवत होतं. आपल्या सवयीनुसार ती ज्याला जज करायला लागली होती, पण जेव्हा हळूहळू तो समजायला लागला होता आपोआपच त्याच्या जवळ यायला लागली होती. खरंच बोलताय, तिने त्याच्याकडे पाहून म्हटलं, ज्यावर अभिजितने थांबलेली नजर तिच्यावर टाकली. बिलकुल खरं बोलतोय. मी माझ्या त्या नात्यात ज्या चुका केल्या होत्या त्या न करण्यासाठी मी तुझ्यासोबत कुठेतरी चुकीचं केलं. एवढंही नाही. आणि जितकं तुम्ही विचार करताय तितकंही गुंतागुंतीचं नाही आहे तुमचं आयुष्य. एक नातं तुटल्याने आयुष्य संपत नाही. मग जे झालं ते झालं. तुम्ही पुढे जात आहात
तर बस नीट जा. तिने खूप समजूतदारपणे त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. अभिजितने डोळे मिटून खोल श्वास घेतला. त्याने त्या तुटलेल्या नात्यामुळे ऐकलं होतं, पण आज कोणीतरी काहीतरी वेगळंच सांगत होतं. कोणत्याही नात्याला ओझं म्हणून वाहण्यापेक्षा ते संपणं कधीही चांगलं. पण हे समाज कुठे समजतं. घटस्फोटासारखा शब्द अजूनही खूप लोकांसाठी जणू खूप मोठा आहे. असतोही, पण याचा अर्थ असा नाही की त्यांच्यासाठी दोन लोकांना नेहमीच जज केलं जावं. रागिणीसोबत नातं ठेवायचा प्रयत्न त्याने कधीपर्यंत केला होता हे त्यालाही ठाऊक होतं. जेव्हा तोडलं होतं तेव्हाही त्याने कसं समजावलं होतं स्वतःला, कसा तो बाहेर पडला होता हे त्याला माहीत होतं. तुमचा घटस्फोट ज्या कारणाने झाला त्याच्याशी, तुमच्या भूतकाळाशी आम्हाला जोडायची गरज नाहीये हे जाणतो, पण तुमच्याशी जोडलोय आम्ही अभिजितजी. म्हणूनच सांगून प्रयत्न काही हातातून विखरून गेलं तर पश्चाताप नाही केला पाहिजे. साध्या शब्दात तिने मोठी गोष्ट सांगितली होती. अभिजितने तिच्या पाठीशी लागून म्हटलं, नाही पश्चाताप करणार आता तर बिलकुल नाही. असो, तुझा राग कमी झाला. त्याने विषयाची दिशा बदलली. भूमिका विसरली होती की ती त्याच्यावर नाराज होती. तिने वाईट तोंड करून जाणून बुजून म्हटलं, नाही, बिलकुल नाही. अचानक आठवल्यावर बदलणाऱ्या या प्रतिक्रियेवर अभिजितचे ओठ मोकळ्यापणाने हसले. तिच्या कमरेवर हात घट्ट करून तिला आपल्या मिठीत भरत एकदम हळुवारपणे तिच्या कानाजवळ म्हटलं, राग दूर कसा करायचा सांगून दे. आम्ही सांगू. तुम्ही ना, रागाने तिने म्हणत, ज्यावर अभिजितने प्रेमाने तिचा गाल हलकेच किस करून म्हटलं, सॉरी, आता बस आजच्यासाठी. भूमिका लाजली. तिने खोल श्वास घेतला. मनात जो खोटा राग होता तो वितळला होता. तिने वेळ पाहिला. 12 वाजले होते, जे पाहून तिने लगेचच म्हटलं, अभिजितजी, उशीर होतोय. आम्हाला सकाळी लवकर उठावं लागल. झोपा आता. आता कोणाला घाई आहे? अभिजितने हळू आवाजात म्हटलं. त्याची पकड हलकी सौल झाली तर ती त्याच्याकडे वळून बोलली, तुम्हाला उशीर होईल म्हणूनच बोलते. चला आता झोपा. ती त्याची दिनचर्या समजायची म्हणूनच काळजीने बोलली. अभिजित तिची काळजी पाहून शांत झाला. आयुष्यात असे काही लोक असतील तर कुठंतरी सगळं सोपं वाटायला लागतं, जे यावेळी त्यालाही जाणवलं. त्याने हात पसरून तिला जवळ येण्याचा इशारा केला. भूमिका कचरत लाजत त्याच्या हातावर डोके ठेवत त्याच्या जवळ आली. तुम्हाला काय आवडतं? काय अर्थ? आवड निवड, भीती, स्वप्न, इच्छा सगळ्यांच्या असतात. आम्ही कधी विसरलं नाही तेच विचारतोय, तिने म्हटलं तर तो तिच्याकडे पाहू लागला. आतापर्यंत तिने त्याच्याबद्दल कुठे काय जाणलं होतं? आवड निवड, स्वप्न, इच्छा याबद्दल जाणून घेण्यात पुरुषांना काही रस असतो का? हा विचार घेऊन तिने त्याच्याकडे पाहून म्हटलं, माझ्या आवड निवडचा विचार खूप लवकर आला तुम्हाला. आता आला तर आत्ताच योग्य. तो आपली नजर बाजूला ठेवून बोलला. यावेळी लाजून विषयाची दिशा बदलू इच्छित नव्हता. भूमिकाने डोळे बारीक केले. उपकार केलेत. तुम्ही भांडायच्या मूडमध्ये का येतात? एवढ्या आरामात बोलतोय मी. अभिजितने खूप सामान्य अंदाजात म्हटलं. त्याचं बोलणं ऐकून भूमिकाला एकदमच जाणीव झाली की तो काही चुकीचं बोलला नव्हता. तिने तोंड वाकडे केलं. हो, चला झोपा आता. कमीत कमी 5 तासाची झोप तर घ्या. अभिजित तिच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता, पण तिला त्याच्या आरामाची काळजी होती, जी चुकीची नव्हती. त्याने वेळ पाहून पुन्हा काही न बोलण्यात योग्य समजलं. त्याने आपले डोळे मिटले. भूमिकाने सुकेचा श्वास घेतला आणि डोळे मिटलेले होते. तो कधीच गाढ झोपीत गेला कळलंही नाही, पण ती नक्कीच जागी होती. तिची नजर त्याच्यावर होती. आज त्याच्या बोलण्याने जाणीव करून दिली की त्याच्या आयुष्यातही खूप काही होतं. बस तो सांगत नव्हता. ती अभिजितच्या बोलण्याबद्दल विचार करून हलकीशी हसली. तिने हसत हसत स्वतःशीच म्हटलं, पुरुषांनाही जाणून घेण्यात उत्सुकता असते का? पुढच्या क्षणी अभिजितकडे पाहून मान हलवली आणि हलकेच त्याच्या छातीशी लागून डोके उचलून त्याच्याकडे पाहू लागली. तिने हळूच त्याचा गाल आपल्या ओठाने स्पर्श केला. हृदय वेगवानाने धडधडले नक्कीच, पण तो गाढ झोपलेला होता. अभिजितकडे पाहून हलकच हसून ती त्याच्या छातीशी टेकली. सकाळी जेव्हा तो उठला, भूमिकाला डिस्टर्ब केल्याशिवाय उठणं कठीण होतं. तो तिच्याकडे पाहत प्रत्येक शक्य प्रयत्न करत होता तिला डिस्टर्ब न करता उठायचा, आणि ती जाणून बुजून झोपलेली बनून राहिली. तशी तिची वही लवकर उघडली नव्हती, पण अभिजित आज जसा उठू लागला होता तिला जाणीव झाली. तेव्हापासून ती जागी होती, बस त्याला नोटीस करत होती. अभिजितने शेवटी तिच्या खांद्यावर हात ठेवून हळूच हाक मारली, भूमिका, भूमिका, उठ ना. ती आपलं हसू दाबत त्याच्या छातीवर हात ठेवून मिटलेल्या डोळ्यासोबत त्याला बिलगली. अभिजितने खोल श्वास घेतला. तिच्या जवळ येण्याने आता तिला बाजूला करणं कठीण वाटायला लागलं.
तो तिला झटका देऊन बाजूला करू इच्छित नव्हता. त्याने हळूच आपल्या छातीवर ठेवलेला हात बाजूला करून खूप हळुवारपणे तिच्या डोळ्यांचं किस घेत म्हटलं, भूमिका उठ ना. ती जी आत्तापर्यंत झोपायचं नाटक करत होती, यावेळी त्याच्या या हालचालीवर आपलं हसू आवरून उठली. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहून म्हटलं, एवढ्या लवकर उठून काय करणार आम्ही? झोप तू, मला जायचं होतं म्हणून, अभिजितने उत्तर दिलं. तर ती डोळे चोळून उठून बसली. उठताना अभिजित म्हणाला, आता झोप तू. तो घाईत कपडे काढून खोली बाहेर निघून गेला. त्याला जाताना पाहून भूमिका ही हलक्याशा हास्यासोबत पलंगावरून उठून उभी राहिली. दैनंदिन दिनचर्या जी काही होता, आज असं झालं होतं जेव्हा ते एकत्र उठले होते. अभिजित जेव्हा खोलीत आला तोपर्यंत ती दोघांसाठी चहा घेऊन आली होती. त्याने तिच्याकडे पाहून म्हटलं, तू एवढ्या सकाळी का त्रास करून घ्यायला लागलीस? तुमची हीच सवय आम्हाला राग आणते. बोललो तर नाही, तुम्ही स्वतःच्या मर्जीने घाबरत आहात. आम्ही मध्ये जास्त काय बनतोय? ती राग दाखवत बोलली. त्याचा हात धरून त्याला बसवण्याचा इशारा केला. तोही पलंगावर येऊन बसला. त्याच्याकडे बघत भूमिकाने चहाचा कप दिला आणि स्वतः त्याच्या जवळ झुकत त्याचे केस नीट करायला लागली. काही करत नाहीये, बस नीट करते, मग फालतू म्हणाल. आमचे केस खराब केले तर हे केलं तर ते. भूमिकाने त्याच प्रकारे त्याचे केस नीट करत म्हटलं. तिचं बोलणं ऐकून चहाचा घोट घेणाऱ्या अभिजितची नजर तिच्यावर होती. तो तिला काही क्षणापर्यंत पाहत राहिला. मग तिला कमरेतून पकडलं. लांब जाता जाता ती थांबली होती. तिची नजर त्याच्यावर येऊन थांबली. ती त्याच्याकडे पाहायला लागली तर आढळलं की अभिजितची नजर तिच्यावरच होती. भूमिकाकडे पाहत त्याने म्हटलं, जितकं मी बोलत नाही तितकं आळ तुम्ही लावून देतात माझ्यावर. बघा तर किती सगळे सरळ बनतात. भूमिका लगेचच बोलली, ज्यावर त्याने उत्तर दिलं, सरळ तर नाहीये ना, मी बनतही नाही. ती डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहायला लागली. अभिजितने तिच्या कमरेवर ठेवलेला हात आता मागे घेतला. तीही सरळ झाली. दोघांनी एकत्र चहा प्याला. तो घाईत होता. त्याला जाताना पाहून ती हलकीच हसली होती. किती काही होतं त्यांच्या आयुष्यात, जो तो सांगायचा काही नाही केलं. आज करणला पहिल्या दिवशी ऑफिसला जायचं होतं. ही जाणीव थोडी वेगळीच होती. भावाची नेहमी बाजू घेतल्यामुळे अजूनही मनातून नाराज होता, पण त्यानंतरही येऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. भूमिकाने त्याला ऑल द बेस्ट म्हटलं, पण तो भावाला शोधत होता. नेहमी तो यावेळी घरी येऊन जायचा, पण आज नाही आला. एवढा राग होता का? हा विचार करूनच त्याला वाईट वाटलं. त्याने खोल श्वास घेतला. दाखवत राहा राग, तो स्वतःशीच म्हणाला. फॉर्मल कपड्यामध्ये आज तो कसाही बदललेला मॅच्युअर वाटत होता. सुमती देशपांडे यांनी मन लावून काम करायला सांगितलं. तोही आता निघणार होता की दारातून येणाऱ्या अभिजितला पाहून त्याचे पावले थांबले. अभिजितने एक नजर त्याच्यावर टाकली आणि पुढच्या क्षणी त्याला पूर्णपणे दुर्लक्ष करत पुढे निघून गेला. तो जो भावाच्या दिशेने झुकणार होता तो थांबल्यासारखा झाला. दाबलेला राग पुन्हा भडकला. आज पहिला दिवस होता. उत्साह होता. जेव्हा घरी आला, घरी येऊन ऑफिसच्या गोष्टी सांगत खुश होता. सुमती देशपांडे यांचं मन थोडं शांत झालं, पण दोन्ही मुलांमधील राग वाढताना पाहून त्या परेशान होत्या. भूमिकाने जेवण वाढलं तोपर्यंत अभिजित सुद्धा आला होता. येताच नजर तिच्यावर पडली. थकलेली वाटत होती. पांढऱ्या रंगाचं शर्ट आणि ब्लॅक पॅन्टमध्ये तो थोडा गंभीर वाटला. माझा पगार येईल ना तेव्हा बघ आई. बोलता बोलता जशी नजर भावावर पडली तो गप्प झाला. आतापर्यंत उत्साहाने सगळं बोलत होता, पण आता शांत झाला. भूमिकाने ताट ठेवलं. चल, छान आहे. तुमचा दिवस छान गेला आजचा. आता मन लागेल कामात. तो वहिनीचं बोलणं ऐकून हसला. अभिजित हात तोंड धुवायला हातपंपावर आला. आज पहिला दिवस होता आणि त्याचं लक्ष येणाऱ्या पगारावर होतं, जे होणं स्वाभाविकच होतं. पण असा पुढे तो आपल्या अभ्यासावर लक्ष देऊ शकेल? कदाचित नाही. त्याच्याकडे मजबुरी होती. त्याला करावं लागलं होतं काम, पण त्याला काय गरज होती? भावाच्या भविष्यासाठी विचार करून करून परेशान होता. करण जसा बसला, अभिजितने हाक मारली, पाणी द्या. भावाने भावाचा आवाज ऐकून आपल्याजवळ असलेला पाण्याचा ग्लास उचलून त्याच्याकडे पुढे केला. अभिजितने एक नजर त्याच्यावर टाकून ग्लास घेतला आणि पाणी प्यायला लागला. करण उठून दुसऱ्या बाजूला येऊन बसला. भूमिका जी पाणी घेऊन येत होती तिने ग्लास करणला दिला. वहिनी, अजून एक पोळी, आता घेऊन येते. ती बोलता बोलता निघून गेली. अभिजितने एक नजर त्याच्यावर टाकून म्हटलं, एक दिवसातही हालचाल आहे. अजून कामाला सुरुवातही नाही केली नीट. अभ्यासाची संधी आहे तर हे नाही की अभ्यास करावा आता. टोमणे ऐकून ऐकून तो परेशान होता. त्याच्या जाण्यावरही त्याने काही म्हटलं नव्हतं ना. एक शुभेच्छा. नोकरी मिळाली तरीही खुश नव्हता. तो चिडल्यासारखा झाला. नकोय तुमच्या जीवावर कोणी संधी मला.
स्वतःच्या बळावर पुढे जाताना तसंही कोणी नाही पाहू शकत कोणाला. तुम्ही करा तुमचा व्यवसाय आणि प्रगती. मी आता खुश आहे. अभिजित थांबल्यासारखा झाला. स्वतःच्या बळावर पुढे जाताना नाही पाहू शकत कोणी कोणाला हे केवळ शब्द नव्हते. ही ती गोष्ट होती जी एक तास त्याला लागली. खूप वाईट रीतीने लागली. तो त्याच्या पुढे जावा, खूप पुढे जावा, प्रगती करो. परिस्थितीमुळे त्याला थांबवावं लागू नये हेच इच्छा होती. बरोबर गोष्ट आहे. कोणाच्या भरोशावर नाही राहिले पाहिजे. करा स्वतःच्या बळावर, तो बोलला. भूमिका जेवणाचं ताट घेऊन येत होती. दोन्ही भावाचं बोलणं ऐकून वाईट वाटून मन हलवली. दोघेही आपल्या पुढे काही ऐकायला समजायला तयार नव्हते. चूक एकाची नव्हती, दोघांची होती. हो, तो जास्त जबाबदार होता. त्याच्याबद्दल विचार करून वाईट जरा जास्तच वाटायचं. स्वतःला कोणावर खर्च करणं एवढं सोपं नसतं, पण तोही इच्छता तर आरामात हळूवारपणे बोलून त्याला समजवू शकला असता. करणनेही समजायला हवं होतं. भावाला एवढंसं बोलून पासून आपल्या शब्दावर लक्ष ठेवायला हवं होतं त्याने. पण ना तो आपल्या रागात काही समजायला तयार होता ना तो. भूमिकाने येऊन जेवायचं ताट त्याच्या समोर ठेवलं. अभिजितने एक नजर तिच्यावर टाकली. खा. ती बोलली तर तो म्हणाला, आता सोबत चाल तू. ती डचकली. कुठे? तिने विचारलं. सुमती देशपांडे तिथेच होत्या. तो आईला पाहून बोलला, आई थोडं सामान घ्यायचं होतं, कपडे आणि गरजेचं सामान. तर घेऊन जातो. हो हो घेऊन जा. ही तर कुठे जाणार नाही. मी तर कधीपासून बोलत होते घरात राहू राहू मन कंटाळलं असेल. येताना सोबत घेऊन ये. सुमती देशपांडे सुना काही बोलण्याआधीच बोलल्या. भूमिकाने आपले ओठ हलकेच दाबले. तिला वाटलं तो तिच्या बोलण्यामुळे हे करत होता. ती मनातल्या मनात बोलली, वाटतंय नाराज झाले. करणने डोळे वटारून वहिनीला पाहिलं आणि चिडवलं, पण आता भावामुळे काही बोलला नाही. ती लाजली. अभिजितने शांतपणे जेवण केलं आणि आता तिची वाट पाहायला लागला. काही वेळानंतर ती आली. ऑरेंज रंगाच्या साडीत. भूमिका तशी तयार होती जशी इथे राहायची. त्याने एक नजर तिच्यावर टाकली आणि पुढे निघून गेला तर ती त्याच्या मागे निघून गेली. बाहेर येताच बाईकवर बसली. आसपासच्या घरामध्ये असलेल्या लोकांची नजर ती स्वतःवर अनुभवू शकत होती. गाडी जेव्हा पुढे निघाली ती हलकीच अनुभवत होती. डोक्यावर पदर घेत तयार होणं सगळं काही वेगळं होतं. पण आता हळूहळू तिला सवय व्हायला लागली होती. ती त्याच्या कमरेजवळ शर्ट मुठीत धरून हळूच बोलली, आम्ही कुठे बोलत होतो तुम्हाला काही? मग मी काय म्हटलं? तुम्ही असे घेऊन का आलात? नाराज झालात? अशी तर गोष्ट बोललो होतो आम्ही तर. तिला हेच वाटत होते आणि वाटणं चुकीचंही नव्हतं. एवढ्या दिवसात त्याने आधी प्रयत्न कुठे केला होता? अभिजितने साईड मिररमधून तिला पाहिलं. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याला पाहून त्याने आपला हात तिच्याकडे वाढवला आणि तिचा हात नीट आपल्या पोटावर टेकवला. भूमिका त्याच्याकडे पाहू लागली. तो त्या साईड मिररमधून तिच्याकडे पाहून बोलला, नीट पकडू शकत होतीस? करंट नाही मारणार मी. भूमिका हलकीशी हसली. तिने आता त्याला पकडलं. अभिजितच्या पाठीशी तिने हलकेच आपले डोके टेकवले तर तो खोल श्वास भरत समाधानाने हसला. सामान काय घ्यायचं आहे सांगायचे कष्ट कराल का स्वामीजी? भूमिकाने विचारलं आणि तिच्या या संबोधनावर त्याने काहीसा विचित्र चेहरा केला. हलकासा हसला. कधीही काहीही बोलतेस तू. आणि चल मग सांगतो काय घ्यायचं. काहीही कुठे बोलले मी? म्हणतात ना पती परमेश्वर असतो, आदर केला पाहिजे. स्वामी आहात तुम्ही आमचे. तिने जाणून बुजून त्याला चिडवत म्हटलं. अभिजितने आपलं हसू थांबून म्हटलं, तू अनादर कर माझा तेच चालेल. एवढा आदर द्यायची गरज नाहीये. भूमिका हे ऐकून मनापासून हसली. तर मित्रांनो, भूमिकाच्या साथीने अभिजितचं मन तर मोकळं होतंयच, पण करणच्या हट्टामुळे देशपांडे हाऊसमध्ये नवीन वादळ येणार का? अभिजित आणि भूमिका हे संकट कसे पेलतील हे जाणून घेण्यासाठी या कथेचा पुढील भाग नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी प्रीती भाग्यवंत तुमची रजा घेते. तोपर्यंत पाहत राहा भूमिका नववधू.